अरे का गोड बोलते यार करत મને ફરવાનું ગમે છે. મનવાનું ફરમાને ગમે છે ને બોલું છું अख्खाच्या अख्खा सुरत माहिती काय मॉलमध्ये आलेला आहे ना तर स्ट्रीट फूडला आलेला आहे तारी मधमीठी तर हॅलो गायस वेलकम बॅक टू माय चॅनल नितीन रोड डायरीज. मी आपल्या नागपूरचा विदर्भाचा MS31चा नितीन सध्या सुरतला वियर मॉलच्या समोर उभा आहो आणि ही माझी छान मैत्रीण झालेली आहे अंजलीसोबत. आणि अंजलीला मला असं वाटलं की थोडंफार विचारावं. मीला असं मला विचारायची इच्छा झाली की गुजरातल्या लोकांना म्हणजे सुरतच्या लोकांना मॉलच्या व्यतिरिक्त आणि स्ट्रीट फूडच्या व्यतिरिक्त दुसरी जागा नाही आहे का फिरायला? नाही. अख्खाच्या अख्खा सुरत माहिती आहे काय मॉलमध्ये आलेला आहे ना तर स्ट्रीट फूडला आलेला आहे. अरे जाम गर्दी असं वाटते मला. म्हणजे जर बघितलं स्ट्रीट फूडकडे काहीतरी मॅटर तर नाही झालेलं आहे पण नाही लोक खाण्यापिण्याची शौकीन आहे आणि मॉलमध्ये शॉपिंग करण्याची शौकीन. अगं बाई बोल की काही तर बोल. खरंच म्हणजे फिरायसाठी काहीच नाही काहीच नाही. मग कसं काय एन्जॉय करतात लोक इथले? करतात ना खायच्यासाठी नाही म्हणजे खाण्यात शॉपिंग करण्यात. तू कशी काय एन्जॉय करते? मी झोपून. आई मला मगाशी क्वेश्चन विचारलं होतं. कसं काय विचारलं? મને ફરવાનું ગમે છે. મનવાનું ફરમાને ગમે છે अशी आहे यार. म्हणजे कसं आहे मला शिकायचं आहे खरंच. 45 डेज मला इथे गुजरातमध्ये म्हणजे ट्रॅव्हल करायचं असल्यामुळे ना मला थोडीफार तर गुजराती आलीच पाहिजे. म्हणजे लोकांशी बोलता आलंच पाहिजे. या मुलीने मला शिकवलं. फरवानू म्हणजे फिरणं. काय काय तुम्ही बोला. अरे का गोड बोलते यार करत. गुजराती मुलगी आहे पण याला मराठी खूप गोड बोलते. अच्छा मग इथे खाण्यापिण्यासाठी काय म्हणजे मी कुठे जाऊ शकतो थोडंसं फेमस या थोडं टेस्टी फूड? किती विचार करते इतकं नको म्हणजे करू. माझी आहे ना एकच दुकान आहे नॉनव्हेज आणि मी व्हेज खाणार आहे. हे चुकीचं आहे. व्हेज नाही भेटत तिथे नाही. नॉनव्हेज आहे. जानी लोचो. आणि लोचो हां कुठे आहे? पार्ले पॉईंटमध्ये आहे. मी जर फिरायला चाललो हे कसं बोलणार मी? मी फरवा આવ્यो છું. फरवा येऊ. फरवा मीच फिरणं. हां पुन्हा तुला मराठी येतं? येतं. काय बोलतं मराठीमध्ये? हां काय बोलशील? तुम्ही जेवला का? अरे बस एवढं. जेवलीस का? ॲक्च्युअल माहीत आहे का ही मला वेबसाईटला भेटली आणि आमचं 2 दिवसापासून कन्व्हर्सेशन चालू आहे गुजराती बोलण्यावर थोडं जास्त नाही असं. तर हिला म्हटलं मी की सपोज तुझं वर्किंग संपल्यानंतर आपण आहे ना बोलूया या टॉपिकवर. तर तसं आम्ही कन्व्हर्सेशनसाठी आता बोलत होतो. तर ती मला सांगत आहे तुला फिरणं आवडतं. मग अशी काय बोलली तू? તમે ફરવા આવ્યા છો કે? તમે ફરવા આવ્યા છો કે? આવ્યા છો કે આવ્યા છો. સુરતમાં તમે ફરવા આવ્યા છો? मीन्स आप सूरत घूमने आए हो? हाँ फिर उसके लिए मैं क्या करूँ? હા મેં આવ્યો છું. मैं આવ્યો છું. મને સુરત ગમતું છે જોવા માટે. असं म्हणजे कसं आहे मी जास्त म्हणजे बोलत राहतो. तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीसोबत मी बोलत असतो. पण हिच्याशी माझा कॉन्टॅक्ट थोडा चांगला झाला आणि हिने मला म्हटलं की ओके तू शूट करू शकतोय. तर म्हणून आम्ही शूट करते सध्या आहे ना. आणि इतकं सगळं घडलं पण मी हिला हिचं नाव विचारलं नाही आतापर्यंत. हा ही खरी गोष्ट सांगली तुम्ही. कसं ही खरी गोष्ट सांगली तुम्ही. ही खरी गोष्ट सांगली तुम्ही. यार गोड बोलते यार गोड बोलते खरंच. मला पण इतकं गोड नाही बोलतायत. ही गोष्ट तुम्ही खरी सांगितली तुम्ही. तर बिचारीची बस गेली आहे माझ्यामुळे. काही नाही रॅपिडो आहे. रॅपिडो. अरे खूप गोड बोलतो यार. कसं काय कुठून शिकली तू मराठी? मेरे यहाँ से महाराष्ट्र बस 10 किलोमीटर
सापुतारा या करेक्ट ॲक्च्युली सापुताराला राहते तर मराठी तर चांगलीच येणार आहे. किती कम्फर्टेबल आहे इसके लोकांसोबत कम्फर्टेबल नको होतात असं आहे. तर मला खूप छान वाटलं याच्याशी बोलून आणि ही मला गुजराती शिकवते. मला पण थोडे वर्ड्स येतात. मी तुम्हाला जसं सांगितलं माરું नाम नितीन છે અને મેં નાગપુરનો છું. મને ફરવાનું ગમે છે. મને ફરવાનું ગમે છે. ફરવાનું खरंच हिच्याशी बोलून खूप छान वाटलं. पण हिने आतापर्यंत नाव नाही सांगितलं तिचं. काय ग? माझं नाव अंजली आहे. हिचं नाव अंजली आहे. हां माરું नाम अंजली છે. काय बोलशील? माझं नाव अंजली છે. हां बाई खूप गोड पोरगी आहे असं काही नाही. एक मैत्रीणसारखीच आहे माझी. 2 दिवसाच्या कन्व्हर्सेशनमध्ये ती माझ्याशी इतकी बोलत आहे तीच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी.